नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी आहे वडा रस्सा। त्यासाठी बटाटे उकडून स्मॅश करून घेते आहे। साहित्य बघून घेऊ। कांदा, खोबरं, डाळ्या, धने, बडीशोप, कोथिंबीर आणि आलं लसूण। सुरुवातीला थोड्याशा तेलावर मी डाळ्या, बडीशोप आणि धने भाजून घेते आहे। त्यानंतर यातच आपल्याला कांदाही भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजत आला की यामध्ये आपल्याला खोबरंही भाजून घ्यायचं आहे। इथे माझा मसाला चांगला भाजून झाला आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरवर दळून घ्यायचं आहे। वड्यांसाठी लागणारी भाजी करून घेऊ। त्यासाठी मी तेलामध्ये जिरं, हिंग आणि कढीपत्ता घालून घेते। नंतर मिरची आणि लसणाची चटणी टाकून परतून घ्यायची आहे। थोडी हळदही घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण जे उकडून स्मॅश करून बटाटे घेतले होते ते टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि भाजी चांगली परतवून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली वड्यांसाठी लागणारी भाजी। आता आपण कट बनवून घेऊ। त्यासाठी 4 मोठे चमचे तेलामध्ये मी जिरं घालून घेतलं, कढीपत्ता आणि काही खडे मसाले घालून घ्यायचे, हिंग घालून घ्यायचं आहे आणि आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आणि एखाद मिनिटभर हे वाटण परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण मिसळ मसाला, हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा आहे। हे पावडर मसाले घालून झाल्यानंतर चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। इथे आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे। त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी शिजवून घेतलेली मटकी टाकून घेते आहे। आता यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे। हा रस्सा थोडा पातळच असतो। रस्स्याला चांगली उकळी आली की वरून आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगला उकळून घ्यायचा आहे आपल्याला। आता हा कट कोथिंबीर घालून घेते खूप सारी। आता आपण पीठ भिजवून घेऊ वड्यांसाठी। तर इथे मी 1 वाटी बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ घालून थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। सोडा घालायचा आहे थोडासा आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ। तर वड्यांसाठी लागणारं पीठ आपलं इथे तयार आहे। तर आता वडे तळण्यासाठी आपण एका कढईत तेल तापवून घ्यायचं आहे। तेल असं मध्यम गरम झालं की आपण आता वडे तळायला घ्यायचे आहेत। तर इथे मी चपट्या आकाराचे छोटे छोटे वडे बनवून घेतले आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल आकाराचे देखील वडे बनवू शकता। आता इथे मी वडे तळून घेते आहे। वडे तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि दोन्ही बाजूंनी हे वडे आपण तळून घ्यायचे आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते आहे। आता वड्यांवर आपल्याला कट घालून घ्यायचा आहे आणि डिश सर्व करायची आहे। तयार झाला इथे आपला कट वडा किंवा वडा रस्सा।
तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.